मंडळी, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्वाची समजल्या जाणारी पंढरपूरची आषाढी वारी. आषाढी वारीचा हा नयनरम्य सोहळा सध्या चालू आहे. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर असा असणारा हा पायी प्रवास, यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी मजल दर मजल करत कुठल्याही पावसाची कुठल्याही उन्हातानाची चिंता न करता वारकरी रात्रंदिवस विठुरायाच्या दर्शनासाठी चालत असतो. आणि मग हे करत असताना त्याच्या पोटामध्ये अनेक प्रकारचं दुःख साठवलेलं असतं. तरी सुद्धा या सगळ्या दुःखांवरती मात करून वारकरी संप्रदायातले वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरिता जात असतात. आणि मग हे सगळे लाखो वारकरी जमलेले असतात. आणि या वारकऱ्यांचा जो मेळा आहे, या वारकऱ्यांच्या मेळामध्ये अनेक प्रकारचे अभंग असतात, अनेक प्रकारचे भजनं असतात, अनेक प्रकारची संत परंपरा असते, अनेक प्रकारच्या पालख्या असतात. पण हे सगळं असताना मंडळी, याच्यामध्ये विरंजन घालण्याचं काम काही लोक करत आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार करायला गेलं तर आषाढी वारीमध्ये काही नास्तिक लोक आपले विचार पेरण्याचं काम करत आहेत. खरं पाहायला गेलं तर हा सगळा सोहळा विश्वराला मानणार आहे, परंपरेला मानणार आहे, वारकरी संप्रदायाच्या परंपरेने चालणार आहे. पण असं असताना सुद्धा हा जो लाखो वारकरी संप्रदाय जमा झालेला आहे, संप्रदायामध्ये काही नास्तिक विचार पेरण्याचं काम काही लोक करत आहेत. 2-4 दिवसांपूर्वी काही भिक्खू लोकांची दिंडी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली असेल की त्यांच्या मतानुसार की पंढरपूरचा विठ्ठल हा बौद्धच आहे, अशा पद्धतीने ते लोकांना सांगत सुटलेले आहेत. त्यांची एक यात्रा सुरू आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर आषाढी वारीच्या महापर्व काळामध्ये विठ्ठल हा बुद्ध कसा होता याच्यावरती प्रवचन भाषण देणारी लोक आषाढी वारीमध्ये फिरत आहेत. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. परंतु याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक असे आहेत की जे वारकरी संप्रदायातल्या या वारीला बदनाम करत आहेत. मग त्याच्यामध्ये काही अशा दिंड्या आहेत की ज्या दिंड्यामध्ये टाळ नाही, पखवाज नाही, विणा नाही किंवा भजनाचं कुठलंही साहित्य नाही. त्यांच्याकडे फक्त काय आहे तर हलकी आहे, जी आपण तमाशामध्ये वाजवतो ती हलकी आहे. आणि त्या हलकीच्या जोरावरच काही लोक दिंड्या काढत आहेत. मग डबल दुसरी एक गोष्ट म्हणजे अशा अनाधिकृत पालख्या आहेत की जे संत वारकरी संप्रदायाला मान्यच नाहीत. अशा संतांच्या सुद्धा पालख्या त्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंवा काही काही लोक कर्कश प्रकारचे भोंगे घेऊन त्या दिंडीमध्ये सहभागी होतात. काही काही लोक ड्रेस कोड पाळत नाहीत, अनेक प्रकारचे विचित्र कपडे घालतात. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. किंवा आता बघा, वारीच्या पिरियडमध्ये वारीच्या वाटाने वारकऱ्यांच्या सेवेकरिता बरेच लोक अन्नदान करत असतात. वारकऱ्यांची सेवा व्हावी म्हणून काही लोक वाटप करत असतात. मग ते वारकऱ्याच्या जीवनापयोगी काही वस्तू असतील, त्या अन्नधान्य असेल किंवा अजून कोणत्या वस्तू असतील, ते वाटप करण्याचा कार्यक्रम वारीच्या वाटामध्ये जोरदार चालत असतो. आणि ते मोठे दानशूर व्यक्ती असतात. पण त्याच्यामध्येही काही लोक व्यक्ती आणण्याचा प्रयत्न करतात. आता आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की वारीच्या वाटाने जे वाटप करणारे लोक असतात त्याच्यामध्ये घेणारे बरेचसे वारकरी नसतात. पण काही लोक असे असतात की जे बिगर वारकरी असतात. त्यांच्या गळ्यामध्ये माळ नसते, कपडे नसतात किंवा कपाळावरती गंध नसतो, तरी सुद्धा असे लोक त्या ठिकाणी वारीमध्ये येतात आणि ती वाटप जी चालू त्या वाटपमध्ये घुसतात, त्या रांगेमध्ये लागतात आणि वारकऱ्यांसोबत त्यांचा वाद होतो. अशाही बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी, या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर या गोष्टी वारकरी संप्रदायासाठी अत्यंत धोकादायक आहेत. आता त्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहायला गेलं तर मी तुम्हाला सांगितलं, काही गोष्टी मांडण्याकरिता लोकांना हे व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. काही नक्षलवादी विचाराची लोक, नक्षलवादी म्हणण्यापेक्षा नास्तिक लोक, जे वारीला बदनाम करण्याचं काम अप्रत्यक्षरित्या करत आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्हाला हे नावं घेणं गरजेचं नाही, परंतु वारकरी संप्रदाय हा नेहमी ईश्वराला मानत आलेला आहे. आणि नास्तिकवादाचा विचार पेरणारे काही लोक स्वतःचा प्रचार आणि प्रसार वारीमध्ये करत आहेत. मग काही स्वयंघोषित संत असतील, काही स्वयंघोषित महाराज असतील, काही स्वयंघोषित विचारवंत असतील किंवा काही असे लेखक आहेत की ज्यांना कवडीचीही किंमत नसते. त्यांची पुस्तकं वारीच्या वाटांमध्ये काही फ्रीमध्ये वाटतात आणि ते विचार लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात. तर वारकऱ्यांना माझी एवढीच विनंती की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या ज्ञानोबा तुकोबाचे विचार घेऊनच आपण चाललं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबाचेच विचार आपल्या सर्वांसाठी तारणार आहेत.